घेतलाय ईव्हीएम बद्दल घेतलाय आणि ईव्हीएम आपल्या भारतामध्येच आहे. त्यांनी म्हटलं की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, ती बंद केली पाहिजे असं त्यांनी ट्विट केलं. आता इलॉन मस्कला सांगा की तू गाड्या बनवू तिथे आणि आम्हाला फुकटची सल्ला देऊ नका, फुकटची सल्ला देऊ नका. आता या निवडणुकीनंतर तर आता तोंड बंद झालं ना की ईव्हीएम काय हॅक होते. या इलेक्शनच्या नतिजात तर एवढंच आहेच की आता आता ईव्हीएम चालला होता. ठीक आहे, असं आहे की मेरे 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 फायदे का होगा तो मेरे को बढ़िया लगता है, मेरे नुकसान का होगा तो फिर ईवीएम को गाली दो. ऐसा थोड़ी होता है. भैया देखो, योग्य समय योग्य सब काम होगा और ये सब फालतू के विश्लेषण करने की जरूरत नहीं है. एनसीपी से आएगा तो मेरा ही आएगा. सगळ्या जागेचा तो दावा नाही करता येणार, पण साधारणतः आमचे जुन्या पक्षासह आमचं त्यावेळीस आमचे आमदार आणि आमच्या सहकारी आमदार जे काही आमच्या बरोबर पहिल्या दिवसापासून राहिलेले आहे अशी संख्या 57 होते. ते 57 आमदार तो पहिलेच होते. त्याच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त जागा कशी आम्हाला मिळवता येईल हे आमची प्राथमिक तयारी राहील. आणि 3 पक्षामध्ये जवळपास म्हणजे कसा ॲडजस्टमेंट चांगला होऊ शकते, म्हणजे त्याचा मी अर्थ हे म्हणत नाही की 57 होती, पण किमान जसं भुजबळ साहेबांनी परवा सांगितलं 85-90 जागाची तयारी आमची मागायची आहे. आमदार नाराज आहे, त्यांची मंत्र्यांनी पण मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल. महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार नक्कीच होईल, कारण जागा रिक्त आहे आणि त्याशिवाय आता एक 5-6 महिने चांगलं म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करण्यासाठी जे काही रिक्त जागा आहे ते भरून अधिक एक जोमाने आणि गतीनं काम होऊ शकतं. राज्यसभेच्या असल्यामुळे मला ही केंद्र सरकारच्या अनेक सरकारमध्ये जे काम झाले त्याचा अनुभव आहे, अभ्यास आहे आणि खरोखर या 10 वर्षाच्या NDA सरकारच्या कारकिर्दीबद्दल आणि सफल योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यामध्ये ते यशस्वी होते. पण जसं मी सांगितलं, बहुतेक या निवडणुकीमध्ये थोडं एक प्रकारे ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठे कमी पडले असंही चित्र समोर आलेलं आहे. तर ठीक आहे, जे झालं. आता समोर विधानसभाच्या निवडणुका आहे. मला वाटत नाही की सेमच चित्र विधानसभेला राहू शकते, कारण समजा काय एखादा वेळा काही नाराजी कुठल्याही कारणाने असो, कुठल्याही कारणाने काही गैरसमज असो, ते काही कायमस्वरूपी राहत नाही. अनेक चुनावचे वेगवेगळे मुद्दे असतात. 2019मध्ये NDA स्वीप करून आला होता, याच्यापेक्षाही जास्त स्वीपच होता, पण 5 महिन्यानंतर विधानसभेमध्ये चित्र एकदम वेगळा होता. आम्हाला खात्री आहे की या पुढच्या विधानसभेमध्ये परत लोकांनाही थोडा लक्षात येईल की आमची दिशाभूल करण्यात आली. काही अनेक प्रश्नही महाराष्ट्रामध्ये जे या मागच्या लोकसभेमध्ये होते, ते मराठा आरक्षणाचा असो, कांद्याचे भाव एकदम जे एक सेन्सिटिव्ह मुद्दा कायमचा असतो, तो सेन्सिटिव्ह मुद्दा जवळपास 8-9 लोकसभा क्षेत्रामध्ये त्याचा परिणाम झाला. आणि याच वर्षी दुर्दैवानं 10 वर्षी सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढत गेले आणि याच वर्षी थोडा खाली आले. तो अशाही बाकीचेही कारण आहे ज्याच्यामुळे हे परिणाम हे झालेला दिसतो. पण विधानसभेचा पिक्चर परत बदलेल नक्कीच. जे काही अजून काही कमी राहिलं असेल, आमच्याकडूनही काही कमी असेल, तर त्याला दूर करण्यासाठी तिन्ही पक्ष सज्ज आहे.
आपली भेट होत आहे आणि लोकसभाच्या निवडणुकीनंतर हे प्रथमच आपली गोंदियामध्ये ही भेट होत आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत. गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या उमेदवार इथून विजयी झाला आहे. त्यांना माझी मनपूर्वक शुभेच्छा. आणि त्यांनी गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचा विकास करावा, लोकांची अडीअडचणी दूर करावी आणि त्यांच्या कार्य त्यांनी यशस्वी पार पाडावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून विनंती आणि सूचना पण करत आहोत. आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की यंदा लोकसभेमध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये काही थोडं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे कारण मला दिसत आहे की देशामध्ये एक विरोधकांच्याकडून दिशाभूल करण्याचं काम एक पद्धतशीर रीतीनं केला गेला. 400 पारचा नारा होता ते खऱ्या अर्थानं काही चुकीचा होता असं म्हणत नाही, पण त्यामुळे विरोधकांनी एक अपप्रचार केला की भारताचा संविधान बदलण्यात येईल आणि SC STच्या रिझर्वेशन किंवा बाबासाहेब आंबेडकरांची जे काही मूळ जी काही संविधानची घटनाची जे काही आधार आहे त्याला बदलण्यामध्ये नवीन सरकार वाटचाल करेल. ते अतिशय चुकीचंच होतं. असा कुठेही NDAच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या मोदी साहेबांच्या मनामध्ये प्रश्नच उद्भवत होत नव्हता की भारताचं संविधान बदलायचं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.